या विषयाला विरोध करण्यासाठी मी इथं उपस्थित आहे आणि आजचा जो हा विषय आला आहे या सभागृहाला मी सांगू इच्छितो की आज जो विषय आकांक्षा जे आपण करतोय ते आकांक्षा म्हणजे थर्मॅक्स कंपनीला आपण देतोय आणि थर्मॅक्स कंपनीचं जर आपण आता गुगलवर पाहिलं त्याची उलाढाल तर 9,461 कोटीची ही कंपनी आहे. 9,461 कोटीची कंपनी आहे आणि या कंपनी तुमच्याकडं 12.5 कोटी रुपयासाठी तुमच्याकडे या शाळा एवढे जे शिकवत होते आता तुमच्याकडनं ही 12.5 कोटी रुपये मागते. हे एवढं सांगितल्यानंतर मला महाभारताची एक केस आठवली. महाभारतामध्ये कर्ण जेव्हा आंघोळीवरनं येत होता तेव्हा इंद्र भगवंताने भिकारीच्या वेशामध्ये त्याच्याकडनं कवच आणि कुंडलं मागून घेतली होती कारण त्याशिवाय तो पराजय करणं होणार नव्हता. आणि आज ती कवच कुंडलं जी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाची आहेत ती तुम्ही काढून या आकांक्षाला देताय. हा प्रसंग माझ्यासमोर उभा राहतोय. इंद्र जर 9,461 कोटीचा मालक त्याचा CSR फंड किती असणार त्याला तुम्ही 12.5 कोटी रुपये देताय आणि ते पण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी. असो तुम्ही दानवीर कर्ण आहात पण कर्णाचा जसा पराजय झाला तसाच पराजय तुमचाही होणार आहे ह्याच्यात कुठलाही वाद नाही. माननीय महापौर हा विषय शिक्षण समितीमध्ये आला पाहिला होता, आला नाही. स्टँडिंगकडे डायरेक्ट गेला. का गेला? आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना भीती शंका काय प्रश्न उपस्थित राहतील. शिक्षण स्थायी समितीने सुरुवातीला म्हणलं नाही 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 परत शिक्षण समितीला जाऊ द्या. शिक्षण समितीला गेला अजेंडावर असताना सुद्धा न पुकारता डायरेक्ट स्टँडिंग कमिटीला गेला आणि स्टँडिंग कमिटीला शिक्षण समितीचे सभासद बोलवले गेले. शिक्षण समितीचे अध्यक्ष राजवाडे साहेब, अतुल तरवडे साहेब, एकबोटे ताई, रिटे हे सगळे शिक्षण समितीचे बोलवले आणि स्थायी समितीमध्ये उपसूचना मांडायला लावली शिक्षण समितीला. अरे एवढं चोरीपणा करायची गरज काय होती तुम्हाला? कारण तुमच्या मनाला माझा हरकतीचा मुद्दा आहे. चोरीपणा म्हणजे काय? मला थोडा माननीय महापौर कशाला काय चोरीपणा म्हणजे काय? चोरून जे तिथं नेलं ना शिक्षण समितीमध्ये चर्चा न करता नाही असं काहीच नव्हतं. बरं दरोडा नाही 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 ते चोरी चोरी दरोडा हे आपले वाक्य बरोबर आहे. माननीय महापौर शिक्षण समितीत आर्थिक बाजू नसतातच. कारण शिक्षण समितीत मान्य होणारा विषय एक मिनिट विस्तृत सांगा. मान्य चेअरमन, शिक्षण समितीत जे मुख्य सभेत येणारे विषय शिक्षण समितीत मान्य आल्यावर डायरेक्ट मुख्य सभेत येतात. हा आर्थिक विषय होता. आलाच नाही ना शिक्षण समितीला येणं अपेक्षित आहे. हा शिक्षण समिती आर्थिक विषय जरी असेल शिक्षण समितीतल्या विरोधी पक्षांना पण आर्थिक विषयात लक्ष घालायचंय का? आर्थिक विषय जरी असेल तरी हा पॉलिसी डिसिजन आहे त्याच्यामुळे तो शिक्षण समितीने यायला हवा. हरकती झालं. माननीय महापौर या विषयामध्ये दोन गोष्टी होत्या. एक आर्थिक होती जी स्थायी समितीकडे जाणार होती आणि दुसरा मुदतीचा होता 30 वर्ष 9 वर्ष का 3 वर्ष म्हणून तो मुख्य सभेला येणार होता. पण धोरण ठरणं किंवा चर्चा करणं कोणती ते शिक्षण समितीमार्फत स्थायी समितीला आणि स्थायी समितीमार्फत मुख्य सभेला यायला पाहिला होता. तो का आणला नाही हा माझा आक्षेप आहे. माननीय महापौर माझा आक्षेप असताना स्टँडिंग कमिटीमध्ये शिक्षण समितीचे सभासद बोलवायचे आणि त्यांच्याकडनं उपसूचना लिहून घ्यायची हा विषय काय मला कळला नाही. म्हणून माननीय महापौर जे मी बोललो परत एक अ पाकिट ब पाकिट ही निविदा प्रक्रिया राबवली. आकांक्षाने 27,000 रुपये मला प्रत्येक विद्यार्थी पाठीमागं पाहिजे असं सांगितलं आणि त्यानंतर आपल्या उपायुक्तांनी काय केलं त्यांना बोलवलं. असं कर 27,000 जास्त होतात 25 कर. नेगोशिएशन केलं. ज्या अर्थी आपल्याकडे एक नियम आहे एकदा प्रक्रिया टेंडरची झाल्यावर नेगोशिएशन करायचं नाही. मग आता बिडकर साहेब उठून गेले. आर्थिक परिस्थितीमध्ये नेगोशिएशन का करायचं होतं? मग मी आता बोलू का आर्थिक मध्ये तुम्हाला पडायचं होतं म्हणून? माननीय महापौर 25,000 रुपये केले. सभागृह नेत्यांना पडायचं होतं असं बोलणं नेत्याचं नाव घेतलं. हो ऐका आमच्या सभागृह नेत्याचं नाव तुम्ही घेतलं साहेब. ओसवाल साहेब माझं म्हणणं हे ओसवाल साहेब सभागृह नेत्याचं नाव यांनी घेतलेलं नाही त्यांनी नाव घेतलेलं आहे.
तुम्ही एक काम करा ना ओसवाल साहेब, त्यामुळे हरकत तेवढं काढावं नोंदवा. असं माझं मत आहे. हरकत नोंदवा. हा, माझी नोंदवली हरकत. महापौर रुलिंग देतील ते. उलट तुमचे गटनेते मध्येच बोलले, त्यांनी म्हणायला पाहिजे होते हरकतीचे मुद्दे होते, बोलले ज्या कसे? ज्या त्यांना उपरोधक शिकवा. हरकत झाली, ज्या उपरोधकपणे सभागृह नेत्याने बोलले ना की तुम्हाला आर्थिक विषयामध्ये चर्चा करायची आहे का, म्हणून त्याचं उत्तर मी दिलं. आणि तुम्हाला माहिती मी कोणाचं बाकी ठेवत नाही. म्हणून माननीय महापौर 25,000 रुपये ठरले. आणि कुणाला ठरले तर त्या 9,161 कोटी त्या थर्मेक्स कंपनीला 12,500 कोटी रुपये द्यायचे ठरले. आता या आकांक्षाला द्यायचं कारण काय? आकांक्ष म्हणजे काय? आकांक्षामध्ये शासनाच्या निकषाप्रमाणे त्यांचे शिक्षक नेमायचे अधिकार नाही. आपली जी स्क्वॉड आहे शिक्षण राज्य सरकारची, आपली महानगरपालिका, त्यांनी तपासणी करायची का? ती पण त्यांना नाही. ती अट पण त्यांना नाही. शिक्षण मंडळामध्ये टीईटी पात्रता पाहिजे आपले शिक्षक, त्यांना ते पाहिजे का? नाही पाहिजे. म्हणजे कोणतेही बंधन त्यांच्यावर नाही. तुमच्या वेगळ्या शाळेमध्ये तुम्ही ज्या वेळेला जाल तर टीईटी पाहिजे, फ्लाइंग स्क्वॉडनी निरीक्षण केलं पाहिजे. हे सिलेबस शिकवता का ते सिलेबस शिकवता? कोणताही सिलेबसचं त्यांच्यावर बंधनकारक नाही. ती थर्मेक्स कंपनी, त्या थर्मेक्स कंपनीला तुम्ही हे सगळं देताय. माननीय महापौर, आता जास्त बोलण्याचा विषय नाही, पण एकच उदाहरण देतो. एका वाड्यामध्ये 4 घरं असतील, त्या 4 घरांमधले 2 मुलांना आकांक्षा म्हणजे थर्मेक्स कंपनीच्या शाळेमध्ये शिकायला मिळणार, आणि त्याच वाड्यामध्ये 2 मुलांना महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायला मिळणार. हा भेदभाव तुमच्या लक्षात येत नाही? तुमच्या लक्षात येत नाही येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे म्हणून? का कळत नाही तुम्हाला की एकाच शिक्षण द्यायचं तुम्हाला? आणि घाटे साहेब बोलले माझ्या इकडची शाळा फक्त 8 आणि 10 विद्यार्थी. 8 आणि 10 विद्यार्थी. घाटे साहेब माफ करा, हे अपयश आहे तुमचं. आमच्याकडे एकाही शाळेमध्ये एवढी पटसंख्या खाली आली नाही. नाही, अपयश तुम्हाला आले त्यामुळे तुम्ही अपयशाची भाषा करू नका. मी बोललो की लागतं. मग मी म्हणून माननीय महापौर, माझं म्हणणं आहे की या पुणे शहरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक समान पाहिजे ना. याच ठराविक विद्यार्थ्यांना तुम्ही थर्मेक्स कंपनीची शाळा द्याल, बाकीच्यांना तुम्ही महानगरपालिकेची शाळा द्याल. ज्या वेळेला 2 विद्यार्थी पुढे येतील आणि 2 जण शिकतील, एक काय शिकणार आहे आणि एक दुसरा काय शिकणार आहे हे सांगा. आणि जर तुम्हाला तुमच्या महानगरपालिकेच्या शाळेची गुणवत्ता वाढवण्याची हिंमत नाही आणि कुवत नाही, तर मग कशाला एवढी मोठी भाषणं करता येतं? मग करायची तर मग सगळीच करा. म्हणून माननीय महापौर, बोलायला खूप काही आहे, पण ठरवलेला विषय म्हणून मी काही मुद्दे आपल्या समोर मांडलेत. अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही आपण या शाळेचं प्रायव्हेटायझेशन करतोय असं मला वाटतं, आणि या विषयाला विरोध करतो. धन्यवाद. मान्य महापौर, एकच मिनिटाचा विषय आहे, या विषयाला संलग्नच आहे, बोलतील काका. मान्य महापौर, आपण ज्या पद्धतीने आकांक्षा फाउंडेशनला देत आहेत ठीक आहे. अरविंदजी शिंदे बोलले, मगाशी घाटे साहेबांनी बरोबर तो विषय व्यवस्थित समजून सांगितला. येणाऱ्या काळात मान्य महापौर, माझ्या तिथं संत गाडगे महाराज शाळा आणि मौलाना अबुल कलाम आझाद शाळा आहे. मॅडम, मी 30 सेकंड बोलणार फक्त. तिथली पदसंख्या 70-80 आजही आहे. येणाऱ्या काळात 15,000 विद्यार्थी ना इलाजा असतो, त्यांची लोक एवढ्या गरिबीतनं प्रायव्हेट शाळेमध्ये त्यांना शिकवतात. या 15,000 विद्यार्थ्यांना ऑलरेडी 6,000 ते 7,000 विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळेत शिकत आहेत. यांनाही तोच कायदा लागू होणार आहे की 25,000 रुपये चांगल्या शाळेत त्यांना ॲडमिशन मिळायला पाहिजे येणाऱ्या काळात. म्हणजे मग कोंडव्यासाठी. थँक्यू.